नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, भारताला फार मोठा इतिहास लाभलेला आहे। पुराणात अशाच अनेक कथा आणि प्रसंग यांचे वर्णन केलेले आहे। भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत। प्रत्येक मंदिराशी निगडीत असे अनेक कथा देखील आहेत। महादेव म्हणजे देवांचे देव, त्यांना भोलेनाथ म्हणून ओळखलं जातं। त्याचबरोबर त्यांना भूतनाथ म्हणूनही ओळखलं जातं। आता तुम्ही विचार कराल, भूतनाथ का? तर भगवान शंकर यांना फक्त देवी देवतांचे किंवा मनुष्याचे देव नाहीत, तर ते भूतांचे देखील देव आहेत। त्यामुळे त्यांना भूतनाथ म्हटलं जातं। जेव्हा भगवान शंकराने माता पार्वती यांच्याशी विवाह केला होता, तेव्हा त्यांच्या लग्नात भूत देखील सहभागी झाले होते। मध्य प्रदेशातील मोरेना येथे एक महादेव मंदिर आहे, ज्याचे नाव ककन मठ हे आहे। या मंदिराविषयी असं मानलं जातं की या मंदिराचे निर्माण भूतांनी केले आहे। ककन मठ मंदिराची निर्मिती ही फक्त दगडांनी केली गेली आहे। त्यासाठी कोणत्याच सिमेंट किंवा चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही। जेव्हा आपण हे मंदिर पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की दगड एकमेकांवर रचले आहेत आणि ते कधीही पडू शकतात। पण हे मंदिर अतिप्राचीन असून देखील तेथील एक दगड देखील हललेला नाही। असंही म्हटलं जातं की या मंदिराच्या परिसरात जितकी लहान मंदिरे होती ती मंदिरे नष्ट झाली आहेत, पण या मंदिराला मात्र धक्का देखील लागलेला नाही। या मंदिराच्या बांधकामासाठी जे दगड वापरले गेले आहेत ते दगड जवळपासच्या भागात कुठेच दिसत नाहीत। अशी मान्यता आहे की मंदिर ज्या जागेत बांधलं गेलं आहे ते एक मोकळे मैदान होते। दुसऱ्या भागांमधून भूतांनी दगड आणून रात्रीत हे मंदिर बांधले आहे। त्यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी दगड कुठून आणले असतील आणि इतके मोठे दगड कसे आणले असतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे। जर तुम्ही मंदिर नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की या मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे। असं म्हटलं जातं की भूत हे मंदिर बांधत होते, पण अचानक सकाळ झाल्यामुळे ते बांधकाम अपूर्ण सोडून निघून गेले। त्यामुळे हे बांधकाम अर्धवट आहे। या मंदिराला भूत प्रेतांचा शाप आहे, मात्र या शापामुळे आजपर्यंत काहीही वाईट घडलेलं नाही। त्यामुळे या मंदिराला कोणताच धोका पोहोचलेला नाही। ककन मठ मंदिराविषयी अनेक कथा प्रचलित आहेत। त्यातील एक कथा अशी की कच्छवाहा वंशाचे राजा कीर्तिसिंग यांची पत्नी ककानवती भगवान शंकराची फार मोठी भक्त होती। त्यांनी या मंदिराची निर्मिती केली होती। हा इतिहास 11व्या शतकातील आहे, म्हणूनच या मंदिराला ककन मठ म्हटलं जातं। या मंदिरात भगवान शंकरांची खूप सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली आहे। मंदिर खूप सुंदर होते, परंतु मुस्लिम लोकांनी यावर आक्रमण केली आणि हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना देखील हे शक्य झाले नाही। या मंदिराविषयी असेही म्हटले जाते की या मंदिराच्या आवारात एखादा दगड वाहून नेला तर तो कोणी उचलला तर मंदिरातील इतर दगडही थरथरू लागतात, ज्यामुळे दगड उचलणारा घाबरून मागे हटतो। हे मंदिर ग्वालियर शहरापासून साधारण 70 किलोमीटर अंतरावर आहे। इथे रात्री जाण्याची परवानगी देण्यात येत नाही। तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर एकटे जाऊ नका, शक्यतो ग्रुपने जा। हे मंदिर अडवळणी तसेच थोडे भयानक देखील आहे। सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही तेथून परत या। शक्यतो मंदिरात सोमवारी भेट द्यावी, सोमवारी अधिक गर्दी असते।